नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. प्राचीन भारतामध्ये जे महत्त्वपूर्ण वंश होऊन गेले त्यामधील मौर्य साम्राज्याच्या अस्तानंतर अस्तित्वात आलेला शुंग वंश शुंग काळ म्हणून ओळखला जातो. इसवी सन पूर्व 185 ते इसवी सन पूर्व 73 एवढे वर्ष या शुंग शासनाने शुंग साम्राज्य हे बाधित राहिलेलं आपल्याला लक्षात येते. शुंग घराण्यामध्ये काही महत्त्वपूर्ण शासक होऊन गेले, जसे पुष्यमित्र शुंग, अग्निमित्र शुंग, भागभद्र. तसे आणखीन सुद्धा शासक आहेत, मात्र हे 3 शासक अतिशय महत्त्वपूर्ण आहेत. शुंग राजांची राजधानी पाटलीपुत्र होती, तर भाषा संस्कृत आणि पाली होती. शुंग राजे भागवत धर्माचे अनुयायी होते आणि परावर्ती शुंग शासकांनी बुद्ध धर्माची पडताळणी केलेली आपल्याला त्यांना पडताळीत केलेलं आपल्याला दिसून येते. शुंग वंशामध्ये पुष्यमित्र शुंग यांनी 185 ते 149 पर्यंत शासन केलं. अग्निमित्र याने इसवी सन पूर्व 149 ते 141 पर्यंत राज्य केलं. वसुज्येष्ठ याने 141 ते 131 इसवी सन पूर्व एवढं राज्य केलं. वसुमित्र शुंग याने इसवी सन पूर्व 131 ते 124 इसवी सन पूर्व पर्यंत शासन केलं. आंध्रक याने इसवी सन पूर्व 124 ते इसवी सन पूर्व 122 2 वर्ष शासन केलं. पुलिंदक याने इसवी सन पूर्व 22 ते इसवी सन पूर्व 119 पर्यंत शासन केलं. त्यानंतर घोष, वज्रमित्र आणि भागभद्र यांनी सुद्धा शासन केलं. तर शेवटचा शासक होता देवभूती. इसवी सन पूर्व 83 ते इसवी सन पूर्व 73 या काळात त्यांनी शासन केलेलं दिसतं. तर हा देवभूती मात्र आपण पाहतो की फारसा पराक्रमी शासक नव्हता आणि शुंग वंश आपल्या पतनाकडे त्याची वाटचाल झालेली आपल्याला वाटचाल होत असलेली सुद्धा आढळून येते. या घराण्याची स्थापना वसुमित्र याने इसवी सन पूर्व 185 मध्ये केली होती. तर या घराण्यात एकूण 10 राजे होऊन गेले. त्यापैकी 110 वर्ष या सर्व शासकांनी मगधवर सत्ता गाजवली. शुंग घराण्याची स्थापना करणारा पुष्यमित्र हा मौर्य साम्राज्याचा शेवटचा राजा भद्रथ याच्या सैन्यात सेनापती होता. त्यावेळी मौर्य साम्राज्य दुर्बल झालेले होते. साम्राज्यातून कलिंग देश सुद्धा स्वतंत्र झालेला होता आणि एकंदरीत या परिस्थितीचा फायदा घेत पुष्यमित्राने भद्रथची हत्या करून मगधचे राज्य मिळवले व शुंग घराण्याची स्थापना केली. तर यातील पहिला शासक म्हणजे जो सेनापती होता तोच म्हणजे पुष्यमित्र. पुष्यमित्राने एकूण 36 वर्ष मगधावर राज्य केले. पुष्यमित्राची राजधानी पाटलीपुत्र येथे होती. इसवी सन पूर्व 175 सुमारास मिनंडेर या ग्रीक राजाने हिंदुस्थानवर स्वारी केली. यावेळी त्याने सिंध, काठेवाड तसेच पश्चिम किनाऱ्यावरील काही भाग त्याने जिंकला. मथुरा नगरी जिंकून तो पाटलीपुत्रावर चाल करून आला. त्यावेळी पुष्यमित्राने त्याच्याशी लढाई करून त्याला हिंदुस्थानाबाहेर हाकलून लावले. त्यानंतर सत्तेवर आलेला महान प्रतापी शासक म्हणजे अग्निमित्र. पुष्यमित्राचा मुलगा अग्निमित्र याने विदर्भावर स्वारी करून शुंग घराण्याच्या अंमलाखाली हा प्रदेश आणला. कारण की यावेळेस विदर्भाच्या बाबतीत बरीच समस्या निर्माण झाली होती आणि प्रामुख्याने आक्रमण करून या अग्निमित्राने या साम्राज्यावर आपला अधिकार प्रस्थापित केला आणि या साम्राज्याची वाटणी सुद्धा 2 भागात केली असं मानले जाते. अग्निमित्रानंतर शुंग घराण्याचा महत्वाचा राजा म्हणजे भागभद्र होय. भागभद्रानंतर आलेला देवभूती यानेही फारशी चांगली कामगिरी केलेली आढळत नाही. सर्वात महत्वाचा विषय येतो की या शुंग घराण्याचा शेवट कसा झाला. देवभूतीच्या काळात जो शेवटचा शासक आहे त्याच्या काळात वसुदेव हा त्याचा प्रधानमंत्री होता आणि हा वसुदेव कण्व वंशाशी संबंधित होता. या कण्व वंशातील वसुदेवानेच देवभूतीला ठार केले व शुंग घराण्याचा शेवट करून मगधवर कण्व क्रांती घडवून आणली आणि अशा प्रकारे शुंग वंशाचा शेवट होऊन अंत होऊन त्याऐवजी कण्व वंशाची स्थापना झालेली आढळते.
शुंग काळामध्ये आपण पाहतो की प्रामुख्याने शुंग शासक जे होते हे भागवत धर्माला प्रश्रय देणारे होते आणि परावर्ती शुंग शासकांनी तर बौद्ध धर्माची प्रतारणा सुद्धा केलेली आपल्याला दिसते, त्यांना त्रास दिलेले दिसतात. तरी सुद्धा कमी अधिक प्रमाणामध्ये कला स्थापत्याच्या क्षेत्रात सुद्धा या साम्राज्याने प्रगती केलेली आढळते. तर ह्या शुंग काळातील काही यक्षमूर्ती आहेत. शुंग कुळात आढळलेले शुंगकालीन ही PMC नाणी म्हणजे ठप्पेदार नाणी